ले कमले असे हाल करून घेऊ नको तू. हा डॅन्या काही कामाचा नाही आहे. म्हणून म्हणतो की असं व्यवस्थिशीर व्यवस्था लाव तू. ही याच्या नांदी नको लागू. हा बवारा माणूस आहे. तुला किती मारते झोडते काय काय करते त्याबरोबर. ती बदनामी करते तो. मग काय करू आता? हा कामाचा नाही तो कामाचा नाही. मग काय 17 नवरे करू का मी आता? 17 नवरे करू काय? जो तो येते मला हेच भाषण ठोकून जाते. मला सुखाला जगू देऊन नाही राहिला बापा. कमले तर ऐकतच नाही बापा. अरे मा तसं म्हणणं नाही. 17 नवऱ्यावर असं नाही. जे सुखाचं वाटीन ते करा माणसानं. अरे सारं दुःखच आहे ना. सांगतो या फकण्याजो काहीच नाही. मागे पुढे काही नाही काहीच नाही. त्याची 2 टाईमची खायची सोय नाही. किती त्रास देत चुलतो सांगतो. अशा माणसाबरोबर राहणं बरोबर आहे का? मग आता याच्या बरोबर नाही राहू तर कोणा बरोबर राहू मी आता? कोण पाहू दुसरा आता की मला समजून घेईन की काही करीन मले माझ्यासाठी? असं कोणी नाही ना आता. नाही तसं नाही. जमते बरं आपलं. मग कसं मा म्हणणं असं आहे की बा कसं आहे कसं आहे कसं आहे सांग तर. आता ते काय तुला सांगा लागते का कसं आहे? तुला जर सुख लागत असेल तर एक आयडिया आहे आपल्याजवळ. चांगलं सुख भेटीन तुले. असं कचकच त्या मागं लागणार नाही. तुम्ही बापा घुमून फिरून काही बोलू नका बापा. सांगा ना काय म्हणणं आहे तर. स्पष्ट बोला ना. असे काऊन इकून तिकून बोलून राहिले? मला काही समजून नाही राहिलं बापा हे तुमचं बोलणं. सांगा बरं. आता तसंही तुले डॅनी त्रास देते की नाही. काही कामाचा आहे का तो? वावरात जाय कामं कर घरचे कामं कर. रातचा त्रास त्याचा. तो तुले सुखात नाही जगू देत बाबा कमली. आणि काय तू त्याच्याबरोबर राहून राहिली तू? तुले कोणतंच सुख नाही देत तो. कोणतंच नाही. तुले दुःखच आहे. तुम्ही येऊन राहिले बापा तटीचं. म्हणणं काय आहे तुमचं? स्पष्ट बोलता की नाही? तर माय बुडे येईन बा. गोष्ट आधी अधुरीच राहील. सांगा पटकनी काय आहे तर. काय म्हणणं आहे? कसं आहे तू देते तुला त्रास तर कसं आहे? मी जसं तुला मग सुखात ठेवू शकतो चांगलं. कसं जमत असेल तर सांग तू. आपली इच्छा आहे. असं आहे का ते? म्हणूनच घुमून फिरून इकून तिकून बोलणं चालू आहे बापा. मला माहितच नाही बापा अशी शाळा येते तर. तुम्हाला शाळा खेळता येते बापा? शाळा मस्त. कमले काची शाळा पण तुझ्या त्रास माझ्या नाही पावल्या जाऊन राहिला. मा मन दुखून राहिलं तुला सांगतो. एवढा त्रास तुला होऊन राहिला तर हो असं थड काळीच तुटून राहिलं माझ्या. म्हणून कसं मला असं वाटतं बा की तू कसं त्याने बरोबर राहू नको. कसं आपलं आपण छान देतो तुले. भादरून काय राहिले तुम्ही? बोलून काय राहिले? भान तरी आहे का? काय बोलून राहिलो आपण तर? चावट आहे का बापा? आले मोठे मला म्हणाले मग जमते काय? असं आहे तसं आहे. बुड्या सुखात नाही ठेवत. ते माय बुडा मला कसं ठेव? तुम्हाला काय फिकिरीत पडून राहिली बापा माई? एवढं प्रेम उतू आलं का बापा आता माझ्याबद्दल? जागृत झालं का मन तुमचं आता? कमले तसा विषय नाही ना. कसं आहे तू या त्रास नाही पाहिले जाऊन राहिला माझ्यानं. म्हणून मी म्हणून राहिलो. असा विषय आहे. असं मी तुला त्रास नाही होऊ देत ना. तुलाच माहिती आपला का झटका आहे. कसं काम आहे आपलं ये पण. तू कसं त्या डॅन्याच लागू नको. ते मला काही तुम्ही तुमची शाळा शिकू नका. तुम्ही तुमचं पाहणं आमच्या याच्यात नका तोंड घालू बा. एवढं म्हणणं आहे माय. हे जर बुड्याला माहित पडलं ना तर बुड्या तुम्हाला इकडचं ना तिकडचं ठेईन आणि मला तर बरं घराच्या बाहेर देईन काढून. कमले त्याला माहीतच कसं काय पडेल. आपलं चुपचाप म्हणणं करून आपण या गोंड्याला तिकडे नेतो घरात नाही. मग सांगतो तुला मला बाजीवर बसू देन तू. मग तुला बरोबर समजून सांगतो मी. तुम्ही ऐकत काऊन नाही बा? लच चढेलपणा करून राहिले. गोंड्याला घरात नेन मग मी बाजीवर बसतो आणि सांगतो तुले. काय आहे हे ढंगडे? सांगतो तेवढं ऐक ना तू जाय ना. त्या गोंड्याला घरात नेल. फक्त तू घरात ठेव त्याले. मी तुला बद्दशी सांगतो ना समजून. मला बाजूला बसू देन फक्त. बरं असं आहे का? गोंड्याला नेऊन ठेवतो मग मी अंदर. मग सांगा तुम्ही काय आहे. तेरगडा कोण दिल तुझ्या मेळ? हा ने तू ने ठेव अंदर नेऊन ठेव त्याले. डंगराचं पाहतोच ना मी काय आहे तर. कोणता चानस मारते हात मावर आता पाहतो ना. आला गळा मिळते आपण ती जमते आता ती. काय आले साऱ्या गावात बदनामी करून अजूनही काही शोक जात नाही या वयात बी आहे अजून बी. चिटकीचा शोक. लाज वाटायला पाहिजे. साऱ्या गावात मातून होऊन राहिलं. आम्हाला तोंडाखाल जागा सापडून राहिली कोणी. जीव द्या का आम्ही आता तुमच्या पायी? काय धंदे लावले हे करणं या वया म्हणजे? काय धंदे लावले? अरे ठेवलं तुम्ही तोंडाखाल जागा. अरे गड्या चुकलं ना माय. चुकलं बाबा. आता काय करू सांग आता. काय करू? चुकलं म्हणून राहिले. चुकलं सारं गाव खिळखी हसून राहिलं ना मावर. ते आबा बयकला ते आबा बयकला. पहिलेच या वयात लग्न केलं. लेकरं पैदा केलं. आता काय दुसरे लेकरं पैदा करे नांदी लागेल आहे काय?
आणि काय एवढी रिकामी धंदे बापा, पावरच्या गोळ्या आणि हे न ते बापा. या वयात जवानी येऊन राहिली काय वापस? हा उखा बुडे बाय मग आबानं या डंगऱ्यानं तोंड दाखायला जागा नाही ठेवली. सारं गाव मानानं हे बोलून राहिलं. त्या आबा बोयकला रे गड्या, बोयकला रे बा, दुसरी आजी आणा लागते रे अजून करू. सांगा सांगा बरोबर आहे काय हे या डंगऱ्याचं? करतो भाऊ, किती समजू त्याले सांग ना. त्याची काय खात जात नाही, त्याला सवय उखारी करायची, त्याचे ते काही जात नाही ना. समजून सांगू थकलो मी त्याला, हरामखोर आली या डॅन्याले. तर वा गलती झाली, मी म्हणून राहणं, गलती झाली माझ्यानं, चूक झाली मोठी. आता होणार नाही याच्या पुढे होणार नाही ना. ती कशी गलती झाली? गावात बदनामी होऊन राहिली तरी गलती झाली? हा एकदा झालं, दोनदा झालं, तरी तीनदा झालं, तेच ते चालूच. काय धंदा काय आहे हा लावला? काय म्हणजे काय तुम्ही ना काय ठरवलं काय? आम्ही जीव द्यावा, मग जीव देऊ काय मी? जगू देता की नाही मला सुखाने तुम्ही? या डॅनियल लुच्चेले कोणाचं काहीच पडेल नाही ना रे. हा मुक्त याच्या म्हणजे मोज मजा मारण्याचंच लक्ष आहे याचं. दुसरं काही घेणं देणं नाही आले. कोणावर काय बीतत असेल, काय असेल, काही नाही. कोणाचा विचार करणे नाही, स्वतःचं पाहिणं फक्त. स्वतःचा नत्या थंडा झाला किती चांगलं वाटतं मग त्याला गरम. काय कोणाचं पळेल असतं तर असे रिकाम धंदे केले असते का यावा चावट धंदा? जवान लेकरं लग्न करून नाही राहिले हे डंगर माजून राहिलं या वयामध्ये. खसाखस लग्न करते. अरे बापा माया चुकलं बाबा, मला माफी मागतो. आता गडबड होणार नाही, कोण्याच गोष्टी गडबड होणार नाही ना. चुकलं म्हणतो बाबा, पहिलेच कसं चुकू नये माणसानं, गलती करू नाही. आता माफी मागून फायदा आहे का? साऱ्या गावात बोंब झाली की नाही, त्या टकल्यानं साऱ्या गावात तोंड वाचलं. अरे येऊ दे, त्याच्या टकल्याला येऊ दे, तू थांबतो. त्याच्या कंबळल्या लाकाच मारतो सहाजीच्या जागीच गोड बोलते माशी, जागीच माफीन फिरवते साऱ्या गावामध्ये. बदनामी त्या टकल्यानं केली ना, थांबतो. तुम्ही सुदे नाही तर काय तर वरून म्हणतात त्या टकल्यानं बदनामी केली, कंबळला मोडतो. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. दिवसा रातचे कार्यक्रम दिवसा करतो आपण, कोणी येईन घरी की दारी की काही, लाज जराशी. खरंच गड्या तुले रात नाही दिसत, दिवस नाही दिसत, चालूच कधी सुरू होतं बाबा? दिवसा कोणी घरी येते ना बा. रात्रीचे खेळ रात्रीच केले पाहिजे माणसानं, पण नाही, आपल्याला जमत नाही ना. तर बा मी काय म्हणून राहिलो, मा चुकलं म्हणून राहिलो ना मी. फक्त चुकलं हा एक शब्द पाठ करून ठेवला डंगऱ्यानं, दुसरं काही नाही. चुकलं हे बदनामी झाली, याची इज्जत वापस येणार आहे का आता गावामध्ये? कसं काय करसान आता सांगा, कसं तोंड दाखवसान गावामध्ये? आणि अदलोक 1000 खेप झालं असेल तुया, चुकलं गड्या माया. आता होणार नाही पुढे, ते गलती करणं चालू, चुकणं चालू. सुधरत नाही ना तू नाही सुधरत. आता होणार नाही ना, आता होणार नाही गलती डबल. अरे हो टकल्या गांडीच्या, माई बदनामी करते का तू साऱ्या गावामध्ये? लाज वाटते तुला? मी असं काय केलं रे? काय केलं असं? त्या बायकोला धरलं तर काय म्या? की दुसरी बाई होती माझ्या घरामध्ये? आमचं नवरा बायकोचं काही जे चालू होतं तर त्याची माजून करून राहिला गावामध्ये. का रे हो बेसरोमा? साऱ्या गावाला सांगून राहिला का तू? लाज वाटते की तुला काही? शिल्लक नको बोलू ना. मग खाली रिकाम धंदे करा दिवसा. या लहान लहान लेकराला पावडच्या गोळ्या समोर राहिला तू. एवढा बाई केला तू डॅने, आणि मला म्हणून राहिला का तू असं तसं? जे पाहिलं ते सांगितलं लोकाईले, त्यात काय काही बोलायला जागा ठेवली तुम्ही ना काही जराशी कवळी. मग या काल्याला काय सांगितलं तुम्ही? पावरच्या गोळ्या हांजो गोळ्या नथ्यान गोट नाही घेतली पाहिजे. रातचा खेळ मस्त जमला पाहिजे. लाज वाटते तुम्हाला जराशी जनाची मनाची? होय काय आपण करून काय राहिलो? अरे अरे लाजच नाही ना रे. आणि पुरी बाजारात ही केलाय ना भाऊ, काय सांगतं? पुरी ही केलाय ना. मी बदनामी करणारा हाय, मी मा बायकोले काही करू, पण कसं या टकल्याचं काही काम शिल्लकपणा खऱ्याच मी गोया खाव की काही करू. मा विषय आहे. पण या टकल्यानं बरोबर केलं, 6 जण गजे बच्चन. याचं कोण पोट दुखून आलं काय माहित ढोराचं? अरे पण हे असं दिवसा असते काय? तुला काही अक्कल आहे की नाही रे काही? की घाण ठेल आहे कुठे? दिवसा ढवळ्या नसतात ना बाबा हे कार्यक्रम, रातचे कार्यक्रम आहेत ना. रात कासाठी असते तर
दिवसा असते का? अरे जा टाइम भेटला आता मला भेटते, कुत्रेल भेटते, पोहून जाईन ना बायको कोणाच्या मागो. पहिलेच तर 10 खेप गेली पोहून. आणली झमलून डबल वापस. मग काय आहे, मग कसं मला भेटते कुत्रेले, असं परिस्थिती होईल आहे ना. टकल्या तू शिल्लकपणा करू नको, डोकं खाऊ नको. मस्त पहिलेच गरम हो रे आता. हा तू सहायच्या मी बदनामी लावली मान. आता काल सांगितलं तू लुच्च्या खानीच्या. अगं कोणा उठवता जास्त खरं काल्या का तुला काय सांगितलं? गावात माझून करू नको, चुपचाप आणजो. हा तू नाही माझं नाव गावामध्ये करू ना. बेमन केली आहे तू माझ्यासोबत. पोरायला काय आले म्हणून राहिला, चुकतोय यांच्या पोराईवर दादागिरी करता काय? चाल मुकड्या घरी. अगं कोणा करू नको दिसा. चल अन्न नको करू. नाही येत मी. मला या पोराईचं पाहू दे काय आहे, त्या टकल्याचं पाहू दे. काय ते टकल्याचं काय पाहिजे? हा अन्न करतो का? अन्न करतो काय? अरे मित्रप्रेमचं काय गोष्टी बाबा. या टकल्याला मला सांगणार. तू गौबना करू नको, चाल घरी. यातून मी काहीतरी मार्ग काढतो, सांगतो तुला काय आहे. मुकड्यान चाल घरी. बरं बरं बाबू, तू म्हणून राहिला तर येतो मी. हा चालेल जाबऱ्या चाल. फेबऱ्या म्हणूनच ना तुमचं तर तोंड पाहायची माझी इच्छा नाही. काय हा तिकडे तू तुमच्या तोंडावर. हा असे रिकामचं धंदे करता राजो लोफर. काही लाज नाही वाटत तुम्हाला? जरा जणाचे म्हणा बेसरम. कोणाला तर असा आबा नसला तर कुठला राजा असे काय गमावले हो? हा लाज जाय धंदे. असा तू काय बोलून काय राहिला असा? तो जाऊ दे त्याच्या झाबरे, बोल नको, चुप राह. मी जातो यायला घरी घेऊ. चल रेड्याला चाल. चाल बच्चा, जो तो मलाच बोलून राहिला. पायनं उखा, जो तो मलाच बोलून राहिला. तू मलाच बोलतो. माझ्या काय एवढा गुन्हा झाला काय सांग आता? माझ्या नाही राहिला तर काय करू मी? हा बाबूरा कुठंच ते घे एवढं असते का कुठे? हा पाहिलं बाबा किती बावन आहेत. हा किती चावट आहेत. वया खाती या वया मंदी दिवसा ढवळ्या कार्यक्रम करते. हा सांग आता तुझे लग्न होईन का अशानं? काय म्हणती? जाऊ द्या मा आबाचं, पण तुमचं सांगा मला पहिले काय आहे. तुम्ही कोण लावली मा आबाची बदनामी करणं घेणं देणं? हा ते नवरा बाया 5 दिवसा ढवळ्या काही करतील, पण तुमचं कोण पोट दुखवणार? तुम्हाला काय करावं लागते? अरे बाबा, या बुड्याचं पोट कोण दुखून राहिलं? अरे या बुड्याची आशा आहे ना तटीचा. त्या बुड्याला असं वाटतं मुली भेटलो पाहिजे, असा विषय आहे तो. म्हणून या बुड्याचं पोट दुखून आहे, म्हणून माझं करून राहिला. ही जैलीनं चांगली करपली ना. बुडवा तुम्हाला माणुसकीच सांगतो मी. आता मा आबाचं आमचं माझून तुम्ही गावात करू नका घेणं देणं. तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला अजून आपला हिसका माहित नाही. आपण मारतो दान मोजतो असं काम आहे. विचारून घ्या पुरेल कसं आहे तर. काल काय करा लागते बा? मला काय करा लागते? मी काल काही माझून करू बा? नाही बा, मला काही घेणं देणं नाही बा. तुमचं तुम्ही बा मला काय करा? बुडवा बेकार आहे बरं काम ते. ह्यावर म्हटलं घंटा लागते. तुऱ्याने जरी एकदा सोडी, पण हा गडी सोडतच नाही बरं. काही बॉडी बघायची आहे तर. मी नाही लागत. चला मग निघा लवकर उठून आता. चला चला हा घरी आप आपली. बरोबर चाललो. तुला ह्या देण्या कोणतं सुख देऊ शकत नाही. मी तुला सारा सुख देऊ शकतो. तू फक्त माझ बरोबर राह. तू मामूनला यायला तू यावर कमले काय सांगू. आपल्या तर कोणा गोष्टी कमी नाही ना. पैसा आदला साऱ्या गोष्टी आहेत. तू म्हणशील ते तसंही माझी उमा बायकोले खावला. तू जर म्हणत असेल ना तर कसं तू हे सारं पद्धतशीर करतो. बापा काय म्हणजे का तेच धंदे करायला लावता काय? का त्याच्यासाठी मी जन्म घेतला बापा? 1756 नवरे करायसाठी? तुम्ही मला बैकून द्यायचं काम करून राहिले. चांगले तर सांगूनच नाही राहिले बापा, पण असे बायकोचे काम करून राहिले. हिने केलाच पाहिजे मग अजून दुसरा नवरा, दुसऱ्यासोबत राहिली पाहिजे, असं आहे तुमचं म्हणणं. मला काय म्हणणं आहे, तू नवरा नको करू ना. असंच आपलं टाइमपास 2-4 दिवसातून भेटणं गप्पा गोष्टी असं राहू आपण. नवरा गिवरा नाही. आणि तुझी कोणती अडचण असली मी भागवतो मग, असा विषय आहे. हे असं काही बोलू नका ना बाबा. तुमच्याबद्दल बाबा मा मनात काहीच नाही ना. माझ्या मनी माणशी काहीच नाही ना की तुमच्याबद्दल तुम्ही काहीच माहीत बोलून राहिले. कमले मनी माणशी काही नसते, पण ती तयार करा लागत असते ना. मामून आलं तू यावर, तू ये मन आहे मावर. तू आता सांगून नाही राहिली मध्ये. अशी गंमत नको करू बा. माया काही मन नाही ना बापा. माया कुकडेच मन होत नाही आता. माया मन मेलं सगळं. मेलं माया मन होत नाही म्हणून तर एवढी तू आता मेनच्या खांद्यावर हात ठेवला. सारं करून राहिलो, बोलून राहिलो, पाय ठेवला. तुझी मनच नाही. असं कोणाला सांगतो कमली तू? सारं आहे, पण नाटकं नको करू तू आता. मी तुझ्यावर प्रेम करतो ना कमली. समजून घेत जाईन तू माझ्या भावना. काय भावना समजून घेऊ बापा तुमच्या? जो तो येते ना भावना अशीच खेळते ना बापा. मलाच दणका देते. कोणी येऊन दणका देऊन जाते ना. कोणावर विश्वास ठेवा, कोणावर नाही. मला काहीच समजत नाही. माझ्या मनच नाही ना ताब्यात. कोणी येते, मी बावलीत झाली ना, कोणी नाचून चालली जाते. तू कोणावर नको ठेवू, तू मावर ठेव विश्वास. तुला सांगतो मी.
मी माझ्यासारखं तुला सुखच नाही देऊ शकत कोणी. हां, आतापर्यंत लय लोक पाहिले असतील पण माझ्यासारखा नाही पाहिला. एक बार फक्त तू मला हो म्हण. हो, एकदा तू मला आय लव्ह यू म्हण, फक्त आय लव्ह यू कंदील असं म्हणतो. मग पाय तू मन कसं आहे का. नाही ना, माझ्या होटाळच येत नाही ते, मला तसं म्हणताच येत नाही ना. काय करू, अंदरून निघूनच नाही राहिला ना तसं. आता काय होटार येत नाही म्हणणं. कंदील मी त्यासोबत प्रेम करतो, मला तुला आवडतं असं म्हण फक्त. असं असं म्हणणं मला चांगलं वाटते ना. मग होऊन जाऊ दे मग आपलं दोघांचं. कसं करू कंदील, तुम्ही तर मला धर्म संकटातच पाडलं ना बाबा. तुम्ही असे करून राहिले की माझ्या मन ताब्यात नाही ना राहू राहिलं. आता कसं करू. कसं करू, मन नाही ताब्यात राहत. मग सोड ना ताबा, मी हाव ना. मी असल्यावर काही टेन्शन आहे का तुला. मी सांभाळतो ना त्या मनाले. म्हण एकदा कोणती आय लव्ह यू. कसं कंदील, कसं म्हणू, काय म्हणू, डबल सांगा ना एकदा. मला कसं कसं होऊन राहिलं आता. तर म्हणू म्हणणं कोणती आय लव्ह यू. एवढं म्हण. नाही कोणती तुझ्यावर प्रेम करतो, त्याशिवाय करमत नाही म्हणा कोणती. तसं मला त्याशिवाय करमत त्या कमली नाही करमत. खरं सांगतो करमत नाही. मी लय दिवसात ट्राय करून जायला त्यावर पण मिळत नाही. पण आता कसं म्हणतो मला एकदा आय लव्ह यू म्हण. तुम्ही ना मला मजबूर केला कंदील. आता आता नाही माझ्यानं रावल्या जा. कंदील, आय लव्ह यू कंदील. तुम्ही मला खूप आवडता, खूप आवडता कंदील तुम्ही. आय लव्ह यू कमला डार्लिंग. मी आज तर दिवसाची वाट पाहून राहील तू. हो, मी लय तुझ्यावर प्रेम करतो, जी जानशी प्रेम करतो मी त्या. कंदील, एक गोष्ट सांगतो पण तुम्हाला. हे कसं आपल्या दोघांतली गोष्ट आता तिसऱ्याला माहीत नाही पडली पाहिजे बरं. तर कसं मापच का होईल नाही तर. शपथ बरं कंदील, तुम्हाला माहिती आहे, कोणाला सांगू नका आपलं हे म्हणून. आता अजिबात गोट लीक नाही होणार ना ती येईन माया म्हणून. नाही ना, अजिबात नाही कमले. मी कोणालाच काही सांगत नाही, काही नाही. आपलं चुपचाप चालू देऊ आपण फक्त. फक्त तू बी लीक नको करू. माहीत नाही पडलं पाहिजे कोणाला. हो, कोणालाच माहीत नाही पडलं. हो, चुपचापच चालू देऊ आपला, चुपचापच. हा, चला मग मित्र, आमचं जमलं आता जुगाड. आय लव्ह यू कमली झाला आता माया. हो, चला मग उरवूल भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.